हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. आज के आनंद की जय. असितगिरी समस्यात् कजगलम सिंधु पात्रे, सुरतरवरु शाखा लेखनी पत्र मुरवी, लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं नयाति. ओम नमो श्री जनार्दना, ओम नमो श्री जनार्दना. नाही अभव भव भावना, न देखो निमी तुपना. नमन श्री चरणा सद्गुरुराया. आता बंधू एकदंता, एकपणी तुची आता. एकी दाविशी अनेकता परी एकात्मता नमोडे. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गजाननं भूत गणादिसेवितं, कपित्थजम्बूफलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं. नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. पांडुरंगाकरू प्रथम नमो. दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजे सद्गुरु दास तुका. असितगिरी समस्यात् कजगलम सिंधुपात्रे, सूरतरुवरु शाखा लेखनी पत्र मुरवी, लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं नयाति. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी प्रवचनरूपी सेवेकरता घेतलेला श्लोक हा शिवमहिम्न स्तोत्रातला भगवंताच्या अर्थात भगवान शिवाच्या नामाचं वर्णन करणारा श्लोक आहे. आजचं निमित्त आपल्या सर्वांना माहिती आहे. पुण्यभूमी अशा श्रीक्षेत्र देवकवठे, या देवकवठे क्षेत्रामध्ये श्रावण मासाच्या आरंभाला जो पहिलाच सण आज नागपंचमीचा आहे आणि योगायोगानं आज सोमवारचा दिवस आहे. श्रावण सोमवार पहिला, त्या निमित्ताने या देवकवठे भूमीमध्ये या भगवान शिवाच्या सानिध्यामध्ये ज्यांच्या कृपाशीर्वादानं, ज्यांच्या प्रेरणेनं आपण सर्वजण इथं उपस्थित आहात, ते आपल्या सर्वांचं अधिष्ठान हृदयस्थ विराजमान असलेले, जरी 37 वर्षापूर्वी ज्यांनी समाधी अवस्था प्राप्त केलेली असली तरीही अंश रूपानं का होईना अदृश्य रूपानं आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांचा निवास आहेत, असे जगद्वंदनीय जगद्गुरु निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी अर्थात बाबाजी, त्याचबरोबर अनेक संत महंतांची प्रेरणा उपस्थिती आजच्या या कार्यक्रमाला असणार आहे. शिवगिरी बाबांचंही दुपारी इथं प्रवचन होईल. शांतिगिरी बाबांची प्रेरणा आपल्या सर्वांना या ठिकाणी आहेच. आणि त्या निमित्तानं या पवित्र अशा श्रावण मासामध्ये पहिल्या सोमवारी आपण उत्सव करत आहात आणि त्या निमित्तानं काहीशा वेळाची प्रवचन सेवा ही मजपामराये काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. आमचं थोरपण नसताना सुद्धा आपण सर्व जय बाबाजी भक्तिपरिवार, समस्त ग्रामस्थ, देवकवठे, वारकरी भजनी मंडळी या सर्वांच्या सहकार्याने, विशेषतः माझे गुरुबंधू असलेले ज्यांचं विशेष सहकार्य या कार्यकर्ता आहेत, त्यांचे भागवत भाऊ आरोटे, ज्यांनी ही भूमी दान दिलेली आहे, त्यांचे उगले परिवारातील सदस्य,
ज्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आज श्रावणाचा पहिला दिवस आहे. या श्रावण महिन्यामध्ये एक भगवान शिवाची उपासना केली जाते आणि हा भगवान शिवाच्या उपासनेचा असा प्रकारचा महिमा आहे. आपण ज्या परंपरेमध्ये वाढलो, ज्या परंपरेमध्ये आपण राहतो आहोत, ती परंपरासुद्धा एका शिवयोगेची परंपरा आहे. वंदनीय बाबाजीसुद्धा या शिवपरंपरेतले एक महान तपस्वी साधे होऊन गेलेले आहेत आणि बाबाजीसुद्धा अशा प्रकारच्या श्रावण मासामध्ये खरं तर आज नागपंचमीच्या अनुष्ठानाचा प्रारंभ असतो आणि ही परंपरा आपल्या बाबाजींपासून चालत आलेली. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला हे अनुष्ठान होत असतं आणि आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अनुष्ठानाची सुरुवात होते आहेत. आपण सर्वजणसुद्धा येथे एका महिन्याचं शिवलीला अमृताचं पारायण करत आहात. या महिन्यामध्ये जे जे काही कर्मकांड आपल्याला करता येईल, नामस्मरण अनुष्ठान करता येईल, त्याचं मिळणारं पुण्य हे अधिकतर पुण्य. आता लोक म्हणतील श्रावणात महिन्यातच का करायचं, इतर महिन्यात का करायचं नाही. बघा, श्रावण महिना पवित्र आहे. आपल्याकडे मराठी 12 महिने आहेत. किती? 12 महिने आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक. आता ही महिने कशा पद्धतीनं तयार झाली बघा. आपल्याकडे 27 नक्षत्र आहेत. किती? 27 नक्षत्र आहेत आणि या 27 नक्षत्रांपैकी जे जे नक्षत्र पौर्णिमेच्या जवळ येतं, जे नक्षत्र पौर्णिमेच्या जवळ येतं त्या नक्षत्रावरून या महिन्यांची नावं ठरलेली आहे. तसं चित्रा नावाचं नक्षत्र आहे. ते चित्रा नावाचं नक्षत्र पौर्णिमेच्या जवळ आलं की त्याला नाव पडलं चैत्र. विशाखा नावाचं नक्षत्र आहे. त्या विशाखा नावाच्या नक्षत्रावरून वैशाख अशा पद्धतीचं नाव पडलं. ज्येष्ठा नक्षत्र आहे, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा अशी 2 नक्षत्र आहेत. त्यावरून त्या महिन्याला नाव आषाढ दिलं. पूर्व भाद्रपदा आणि उत्तर भाद्रपदा अशी 2 नक्षत्र आहेत. त्यावरून भाद्रपद महिना आहे. श्रवण नावाचं नक्षत्र आहे. श्रवण नावाच्या नक्षत्रावरून या महिन्याला जे नाव पडलं ते श्रावण नाव पडलेलं आहे, श्रवण नक्षत्रावरून. तसं मघा नक्षत्र आहे, मृगशीर्ष नक्षत्र आहे, पुष्य नक्षत्र आहे, फाल्गुनी नावाचं नक्षत्र आहे, उत्तर फाल्गुनी, दक्षिण फाल्गुनी. त्या नक्षत्रांच्या नावावरून या महिन्याला नावं दिलेली आहेत. तसं हे श्रवण नक्षत्रावरून या महिन्याचं नाव श्रावण पडलेलं आहे आणि हा श्रावण महिना म्हणजे अतिशय उत्तम असा मास आहे. या महिन्यामध्ये एकतर भगवान शिवाची उपासना केली जाते. चातुर्मास्यामधला हा अत्यंत महत्त्वाचा असा महिना आहे. आषाढ एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास संबोधला जातो. या चातुर्मासामध्ये सर्वात प्रथम बघा, आपण विष्णूची आराधना करतो, भगवान शिवाची श्रावणामध्ये आराधना करतो, अश्विनीमध्ये देवीची उपासना करतो, भाद्रपदामध्ये आपण गणपतीची उपासना करतो. या 4ही महिन्यामध्ये सकल देवांची उपासना केली जाते. तसा हा श्रावण महिना आहे. या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा भगवान शिवाची उपासना केली जाते. भगवान शिवाची उपासना करत असताना भगवान शिव हे भोलं दैवत आहे. तुम्ही मागावं आणि त्याने द्यावं असं हे दैवत आहे भगवान शिव. आणि कारण भगवान शिवांचं वर्णन करत असताना पुष्पदंतांनी एक श्लोक असा केला आहे, महिम्न तव पारमते. ज्या शिवमहिम्न स्तोत्राची सुरुवात करत असताना, कारण हे शिवमहिम्न स्तोत्र करण्यापाठीमागचं कारण असं होतं, या पुष्पदंतांनी हे 40 श्लोक जे तयार केलेले आहेत शिवमहिम्न स्तोत्रामधले, कशाकरता केले बघा. आपल्या आयुष्यामध्ये अनंत प्रकारची पापं आपल्याकडून होत असतात. आपण कुठलंही कार्य करत असताना पाप केलं की पुण्य केलं हे काही सांगता येत नाही. आणि अशा वेळेला जर आपल्याकडून एखादं पापकर्म घडलं असेल, तो दोष आपल्याला त्या ठिकाणी लागत असतो. त्या दोषातून मुक्त होण्याकरता भगवंताचं भजन आणि नामस्मरण हे त्याला प्रमाण आहे. मग काय झालं, ह्या पुष्पदंतांनी या भगवान शिवाचं वर्णन करत असताना पुष्पदंत नावाचे एक ऋषी होऊन गेलेत, त्याला गांधर्व असं म्हणतात. आणि हे गांधर्व ऋषी होते, ते काय करायचे, एक चित्ररथ नावाचा राजा होता आणि शिवभक्त राजा होता. या शिवभक्त राजाच्या राज्यामध्ये अतिशय सुंदर अशी फुलांची बाग होती आणि ती फुलं त्या राजाशिवाय कोणाला तोडता येत नव्हती किंवा ती समर्पित करण्याकरता म्हणजे भगवान शंकराला वाहण्याकरता त्या राजाशिवाय ती कोणी तोडायचीच नाही असा आदेश त्या चित्ररथ नावाच्या राज्यामध्ये होता. परंतु काय झालं, हे पुष्पदंत नावाचं गांधर्व जे होते यांच्याकडं अशी सिद्धी होती
ज्यांना अष्टमहासिद्धी म्हटल्या जाते की नाही, गरिमा, वशिमा, लघिमा, ज्या अष्टसिद्धींची नावं सांगितली यातली लघिमा नावाची एक सिद्धी आहे की मनुष्याला पूर्ण बारीक होता येतं. वशिमा नावाची सिद्धी का आपल्याला दुसऱ्याला वश करता येतं. गरिमा नावाची सिद्धी, अशा अष्टसिद्धी सांगितल्या जातात. याच्यात अशी एक सिद्धी आहे की त्यानं अदृश्य होतो माणूस, आणि अदृश्य नावाची सिद्धी त्या पुष्पदंतांकडे होती. मग फुलं तोडायचे, पण त्या राज्याला पूर्ण पहारा होता त्या फुलांच्या वनाला. मग फुलं कसे तोडायचे, मग पुष्पदंत गुप्त व्हायचे, ते फुलं तोडायचे आणि ते भगवान शिवाच्या चरणावरती काय करायचे, समर्पित करायचे. राजा बराच वेळ बघायचा आपल्या बागेतली फुलं कोण तोडतंय, कारण आपण तर याला संरक्षण दिलेलं आहे. मग याचं फुलं जाण्याचं काम काय, चोर काही सापडेना, तर संरक्षकांनाही चोर सापडना, दिसना, फुलं तर जात आहे, काय करावं काय करावं. मग या चित्ररथ नावाच्या राजानं काय केलं, त्या पिंडीवरती वाहिलेली जी फुलं होते ते पिंडीवरती वाहिलेली फुलं त्या बागेच्या रस्त्याला काय केले, अंथरून दिले. अंथरून दिल्यानंतर ज्या वेळेला पुष्पदंत गांधर्व त्या ठिकाणी आले आणि अनावधानानं त्यांचा पाय त्या निर्माल्यावरती काय झाला, पडला. पडल्यानंतर त्यांच्याकडून पाप झालं. म्हणून लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण मंदिरात जात असेल, मंदिर परिसरामध्ये जात असाल, त्या वेळेला एखादं बेलाचं पान, एखादं फूल जरी त्या मंदिरात खाली पडलेलं असेल तर त्यावर पाय देऊ नये, त्यावर पाय देऊ नये. जर आपण त्याच्यावर पाय दिला तर आपल्या साधनेचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून महादेवाच्या मंदिरात असो, कुठल्याही देवतेच्या मंदिरात गेल्यानंतर त्या मंदिरावरती वाहिलेली फुलं, आणि तीच फुलं जर नंतर आपण इकडं कुठेतरी रस्त्यात आणून टाकली किंवा अनावधानानं मंदिरामध्येच त्या फुलांवरती जर आपला पाय पडला तर त्याचं पातक हे फार मोठं आहे. अर्थात त्या देवालाच लात मारल्याचं पातक आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून कधीही मंदिरामध्ये जाताना अशा प्रकारच्या निर्माल्यावर पाय देऊ नये. देवाची कोणतीही गोष्ट असू द्या, त्यावरती पाय द्यायचा नसतो, निर्माल्यावरती तर अजिबातच द्यायचा नसतो. तेच पाप या पुष्पदंतांकडून घडलं, आणि त्या पुष्पदंतांकडून ते घडलेलं पाप आहे त्यांची क्षणार्धामध्ये ती सिद्धी काय झाली, नाहीशी झाली. आणि ते शरीर रूपानं त्या संरक्षकांना ते दिसू लागले. दिसल्यानंतर त्यांना पकडलं, आणि पकडल्यानंतर विचारलं या फुलांचं काय केलं. त्यांनी सांगितलं मी देवाला समर्पित करण्याकरता ही फुलं नेत होतो, परंतु ती चोरून नेत होतो. कशी नेत होतो, चोरून नेत होतो. परंतु हे चोरून जरी नेलंय ते देवालाच वाहिलीत. पण माझ्याकडून एक पाप असं घडलं की या चित्ररथ नावाच्या राजानं जी देवावरली फुले रस्त्यामध्ये पसरून ठेवली त्यावरती माझा पाय पडला, आणि माझ्याकडून अनावधानानं ते पाप घडलेलं आहे. त्या पापातून मुक्त होण्याकरता ज्या स्तोत्राची, ज्या स्तुतीची निर्मिती झाली ते म्हणजे शिवमहिम्न स्तोत्र आहे. एकूण 42 श्लोकाचं स्तोत्र आहेत. महिम्न पारम ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरा अथावाच सर्व स्वमति परिणामावधि गृह्णन् ममाप्येषा स्तोत्रे हर निरपवादा परिकरा. मग त्यांनी त्या भगवान शंकराचं असं गुणगान गायलं, आणि ते गुणगान गायल्यानंतर शेवटी सांगितलं एककालम द्विकालम त्रिकालम या पठेन्नरा सर्व पाप विनर्मुच्चे. त्या सगळ्या पापातून मुक्त होण्याकरता तुम्ही त्या शिवमहिम्नाचं पाठांतर एकदा करा, दोनदा करा, किंवा तिन्ही वेळेला ती संध्या करा. म्हणून बाबाजीसुद्धा आमच्याकडून आश्रमामध्ये असताना याचा पाठ अजूनही विधी झाल्यानंतर आश्रमामध्ये केला जातो. कशाचा, शिवमहिम्न स्तोत्राची 42 श्लोक त्या ठिकाणी पाठांतर करून घेतले जातात. का, आपल्या आयुष्यामध्ये जर अनावधानानं एखादं पाप घडलं असेल, आपण मंदिरात जातो, लोक कशीही फुलं अस्ताव्यस्त करतात. दुसरं एक सांगतो अजून, तुम्ही मंदिरात गेल्यानंतर काही लोक काय करतात, मी पूजा केली, काय हा अहंभाव मनामध्ये ठेवतात. मी शिवाची पूजा केली, मग आम्ही पूजा केल्यानंतर दुसऱ्यानं बेल वाहू नये, दुसऱ्यानं पाणी घालू नये, अशी भावना मनामध्ये धरतात. अशी भावना ज्यांच्या मनात असेल त्यांनी कितीही देवाची पूजा केली आणि कितीही भगवान शिवाची आराधना केली तर देव त्यांना पावन होणार नाही. तुम्ही पूजा केली, तुमचा विषय संपला. देवावर अधिकार हा सकल जणांचा असतो, एकाचा नाही. मी बऱ्याच मंदिरांमध्ये पाहिलं की एखाद्या पुजाऱ्यानं मंदिरात पूजा केली आणि दुसरा जर एखादी बाई तिथं पूजा करण्याकरता गेली तर ते बेल काढू देत नाही किंवा बेल ठेवू देत नाही, पानफुलं ठेवू देत नाही, प्रसाद ठेवू देत नाही. हा अहंकार पूजेमध्ये तयार असतो. पण भगवान शंकराने हा अहंकार घालवण्यासाठी जी आभूषणं तयार केलीत
त्याचं सुद्धा या शिवमहिम्न स्तोत्रामध्ये पुष्पदंतांनी वर्णन केलं. ते म्हणतात श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिताभस्मा लेपास नगपिन रुक रोटी परिकरा. हा भगवान शंकराचं निवासस्थान कुठे आहेत? स्मशानात आहे. निरहंकारी वृत्ती आहे, निरपेक्ष वृत्ती आहे. भूतपिशाच्या सोबतीला घेतली, आपल्यासारखं अहंकारी माणसं सोबतीला घेतली नाही, आपल्यासारखी आभूषणं त्यांनी घातली नाही. त्यांनी काय केलं? अंगाला भस्म चोळून घेतला. भस्म का चोळला? तर या देहाची सुद्धा कधीतरी राख होणार आहे. हे शिकवण आपल्याला भगवान शंकरांनी दिलेली. भगवान शंकरांच्या शरीरावरती जी आभूषणं दिलेली आहेत ते प्रत्येक एका गोष्टीचं ते प्रतीक आहे, लक्षात ठेवा. भगवान शंकरांच्या जटेमध्ये गंगा आहे. काय करते गंगा? गंगा ती शिकवते सदोदित ज्ञानानं प्रभावित असावं, प्रवाहित असावं. म्हणून त्यांनी जटेमध्ये काय केलेलं आहे? गंगा धारण केलेली. आपल्याकडचं जे ज्ञान आहे ते ज्ञान या जगाला त्या गंगेसारखं प्रवाहित करावं, वाटत चालावं, ही ते गंगा शिकवत असते. म्हणून भगवान शंकराच्या जटेमध्ये गंगा आहे. भगवान शंकराच्या डोक्यावरती चंद्र आहे. चंद्र कशाचं प्रतीक आहे? शीतलतेचं प्रतीक आहे. चंद्रासारखं शांत. भगवान शिव विष पिले तरी काय आहेत? शांत आहेत. का? त्या डोक्यावरती तो चंद्र आहेत की नाही. तो चंद्र आपल्याला शिकवण देतो की चंद्रासारखी शीतलता आपण आपल्या ठिकाणी ठेवली पाहिजे. भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये नाग आहे. तो नाग शिकवतो की तुम्ही अहंकारापासून बाजूला झालं पाहिजे. अंगाला भस्म लावला कशा करता? या देहाची एक दिवस राख होणार आहे. अशा पद्धतीची आभूषणं भगवान शंकरानं घेतलेली आहे. ती एक आभूषणं आपल्याला शिकवण देत असतात. म्हणून भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जात असताना सुद्धा आपण अतिशय नम्रतेनं गेलं पाहिजे. बघा, भगवान शिवाच्या मंदिराचे दरवाजे सुद्धा कसे आहेत? छोटे आहेत. कशासाठी? वाकून जाण्यासाठी छोटे आहेत. बघा, बाबाजींनी सुद्धा 12 ज्योतिर्लिंगाची निर्मिती केली. बाबाजींनी सुद्धा किती ज्योतिर्लिंगाची निर्मिती केली? 12 ज्योतिर्लिंगांची निर्मिती केलेली आहे. पण प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचं द्वार कसं आहे? छोटं आहे. बाबाजींनी 1948 ते 1964 पर्यंत श्री क्षेत्र अंदरसूल, तालुका येवला, जिल्हा नाशिक या ठिकाणी 16 वर्ष तप केलं. बाबाजी हे शिवयोगी होते आणि शिवयोगी असल्या कारणानं सुद्धा बाबाजी 1 कप दूध आणि अंतसमयाला फक्त 1 लवंग बाबाजी प्राशन करायचे 64 सालाला. आणि 1964 साली जगद्गुरू जनार्दन स्वामींना जो दृष्टांत झाला, नागाबाबा हे गोरखजतीमधले संन्यासी होते, म्हणजे नाथ संप्रदायातले. गोरखजती आपण आरतीमध्ये उल्लेख करतो. गोरखजती, जती म्हणजे यतीन, यती म्हणजे जाती. म्हणजे ज्या नाथ संप्रदायातले जे महान योगी होते किंवा आहेत, नागाबाबा आजही आहेत, अदृश्य रूपानं आहेत. आणि त्याच नागाबाबांनी अंदरसूलला येऊन जगद्गुरू वंदनीय बाबाजींना बिसा मंत्राची दीक्षा दिलेली आहे. आणि बिसा मंत्राची दीक्षा दिल्यानंतर बाबाजींना उपदेश केला की आता तू काय कर, जातेगावला जा आणि त्या जातेगावला जाऊन तिथे पिनाकेश्वर नावाचं महादेव मंदिर आहे, तुझं पूर्वायुष्यातलं हे मंदिर आहे, आणि त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा काय करायची, आता तुला जीर्णोद्धार करायचा, हा आदेश स्वतः नागाबाबांना दिला. आणि जगद्गुरू बाबाजींनी पहिलं ज्योतिर्लिंग, जे आजही आपण जर जातेगावला बरेचसे भक्त आपले जातात, त्या ठिकाणी जर आपण गेलो तर पिनाकेश्वर नावाचं महादेव मंदिर त्या ठिकाणी. पिनाकेश्वर हे नाव बाबाजींनी का दिलं असेल तर त्या ठिकाणी भगवान शंकराने प्रभू रामचंद्रांना पिनाक नावाचं जे धनुष्य दिलेलं आहे ते स्थान त्या ठिकाणी आहे. आणि स्वतः प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी 2 पिंडींची स्थापना केलेली आहे. आजही आपण जर कधी जातेगावला गेलात तर त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये वरती जनार्दन स्वामींनी स्थापन केलेली पिंड आहे आणि त्याच्या खाली गाभाऱ्यामध्ये अशा 2 पिंडी आहे. आता त्या काचेनं पॅक केल्या, पूर्वी मोकळ्या होत्या, आता त्या पॅक करून टाकल्या, कारण लोक हात लावतात. आणि म्हणून त्या ठिकाणी 2 अशा प्रकारच्या पिंडी आहे. कधी स्थापना स्वतः प्रभू रामचंद्रानं केलेली आहे. अशा पिनाकेश्वराचं स्थान आहे. जमिनीपासून 7 किलोमीटर उंचीवरती असलेलं ते स्थान आहे. या महिन्यामध्ये जर कुणाला वाटलं आपल्याला महादेवाला जायचं आहे तर त्यानं 3ऱ्या सोमवारी सद्गुरू बाबाजीसुद्धा त्या ठिकाणी राहतात. आणि मोठा उत्सव त्या ठिकाणी कावड यात्रेवाल्यांचा होत असतो. बऱ्याचशा भागातून 3 जिल्ह्यांचं मध्यवर्ती ते ठिकाण आहे. नाशिक, जळगाव आणि संभाजीनगर अशा 3 जिल्ह्यांच्या बाँड्रीवरती तो मंदिराचा कळस आलेला आहे.
तिन्ही जिल्ह्यातले भाविक त्या ठिकाणी कावड यात्रा घेऊन येत असतात आणि त्या पिनाकेश्वराच्या ठिकाणी सद्गुरू बाबाजींचं सुद्धा अदृश्य निवास आहे. पिनाकेश्वर महादेवाचा त्या ठिकाणी निवास आहे आणि तिथे काही वृक्ष लावलेली आहेत. पिंपळाची वृक्ष त्या आजूबाजूला दिसतात, बरीचशी वृक्ष आहेत आणि त्या ठिकाणी जिवंत समाध्या साधूंच्या आहेत. त्या जर झाडांना आपण पाय लावला तर तिथे आपल्याला करंट बसतो का, त्या साधूला ती लात लागत असते बरं का. अश्वत्थ नावाच्या वृक्षाच्या ठिकाणी शक्यतो तर साधू समाधी घेतात. तुम्ही जर पाहिलं त्र्यंबकेश्वरला गेले संत निवृत्तीनाथांच्या समाधीसमोर सुद्धा पिंपळाचा वृक्ष आहे. माऊलीच्या समाधीला गेले तर जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ आहे. त्याच्यानंतर तुम्ही अजून मढीला जरी गेले तर कानिपनाथ मंदिराच्या शेजारी पिंपळाचाच वृक्ष आहे. तुम्ही सोपान काकाला जरी गेले सासवडला तरी पिंपळाचाच वृक्ष आहे. पिंपळ हा वृक्ष दिवसा आणि रात्री ऑक्सिजन देण्याचं काम करतो आणि तो मुळंसुद्धा त्या अश्वत्थाचे हे त्या खाली बसलेल्या साधूला ऑक्सिजन पुरवत असतात. म्हणून शक्यतो तर कोणताही महात्मा समाधी घेत असताना हा पिंपळ वृक्षाच्या खाली घेत असतो. म्हणून तिथंसुद्धा त्या पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या आजूबाजूला पुरातन अशा प्रकारचा समाध्या आहे. बाबाजींनी सगळ्यात पहिलं ते ज्योतिर्लिंग स्थापन केलेलं आहे पिनाकेश्वर महादेव. कारण आपल्या सामान्य जीवाला 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करता येणार नाही, याकरता बाबाजींनी या महाराष्ट्रामध्ये आपल्या परिसरामध्ये ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. पहिलं ज्योतिर्लिंग स्थापन केलं जातेग्राम शिखरमध्ये, नाही का. पिनाकेश्वर त्याचं नाव आहे. जातेग्राम शिखरमध्येही बाबाजींनी वर्णन करत असताना म्हटलं का जाते गावामध्ये शिखरावर त्याची स्थापना आहे. दुसरं ज्योतिर्लिंग बाबाजींनी जे स्थापन केलं वेरूळला, त्याचं नाव आहे सिद्धेश्वर. एखाद्याच्या मनामध्ये सिद्ध संकल्पना जर संकल्प असेल आणि त्याने जर त्या सिद्धेश्वराला अभिषेक केला बरं का, जर ज्याच्या मनामध्ये काही संकल्प असतील का आपलं हे काम पूर्ण झालं पाहिजे तर त्याने जाऊन काय करावं, त्या सिद्धेश्वराला संकल्प करावा आणि त्याचा अभिषेक करावा. त्या सिद्ध संकल्पाचा केलेला अभिषेक असा आहे बाबा की बाबाजी त्याची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. याचा अनुभवी मी सुद्धा आहे. मी 12 वर्ष त्या सिद्धेश्वराची सेवा केलेली आहे आणि त्या सिद्धेश्वराचं मंदिराचं काम चालू असताना महाराज त्या ठिकाणी सोन्याच्या कढाया लागलेल्या आहेत खाली वेरूळला. तर बाबाजी पालखीमध्ये बसलेले होते आणि पालखीमध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी सेवेधाऱ्याने सांगितलं बाबाजी इथं सोनं लागलं. म्हटले कढाया लागल्या. बाबाजीने सांगितलं माती लोटा. काय करा, माती लोटा. आयुष्यभर बाबाजींनी सोन्याला स्पर्श केला नाही. बाबाजी धनाला कधीच शिवले नाही. त्या ठिकाणी ते माती लोटून दिली. पण आमचे एक साधक होते, त्यांचं नाव नाही सांगत कारण इथं रेकॉर्डिंग चालू आहे, नाव सांगितलं चुकीचं ठरल. आमचे एक साधक होते, त्यांनी त्यातली एक मोहर काढली आणि ती खिशात घातली. ती मोहर खिशात घातली आणि त्या साधकाचा असा नियम होता महाराज, तिलाही सेवेधारी होते. ते इतके सेवेधारी होते का संध्याकाळी 11 वाजता बाबाजी कुट्यामध्ये झोपले का त्यांचे पाय दाबायला जायचे. काय करायचे, पाय दाबायला जायचे. पण ज्या दिवशी त्यांनी त्या कढईतली एक मोहर उचलली, कोणी पाहिलं का न पाहिलं, पण जनार्दन स्वामी अर्थात बाबाजी हे त्रिकालज्ञानी संत होते महाराज. त्रिकालज्ञानी बाबाजीला काय होतं हे कळत होतं आणि त्यांनी ती मोहर खिशात घातली आणि त्या दिवशी संध्याकाळी ते कुट्याच्या द्वारासमोर उभे राहिले बाबाजींचे हातपाय दाबण्याकरता. ते जसे कुट्याच्या द्वारासमोर उभे राहिले तसा आतून आवाज आला, काका आजपासून माझ्या पायाला स्पर्श करायचा नाही. त्यांनी नाव घेऊन सांगितलं, काका आजपासून माझ्या पायाला स्पर्श करायचा नाही. काकाने विचारलं, बाबाजी काय झालं, माझ्याकडून अशी काय चुकी झाली. बाबाजींनी एक्क्या वाक्यात सांगितलं, तू धनाला शिवला, मला परस्पर्श करू नको. म्हणजे बाबाजी ज्याने धनाला स्पर्श केला त्याला सुद्धा बाबाजींनी स्पर्श करू दिला नाही. नंतर ते काका समाधीस्थ झाले. नाशिक जिल्ह्यात त्यांची समाधी आहे. पण ते अतिशय सेवाधारी होते. पण एक चूक माणसाच्या आयुष्यामध्ये घडली तर सद्गुरूपासून बाजूला जावं लागलं. परत बाबाजीनं पाय लावू दिला नाही महाराज. असं ते सिद्ध म्हणजे सिद्धेश्वराचं देवस्थान आहे. तिसरं ज्योतिर्लिंग बाबाजींनी स्थापन केलं जनेश्वर महादेव मंदिर. अलाख निरंजन, त्याला निपट निरंजन म्हणतात. संभाजीनगर क्षेत्रामध्ये हनुमान टेकडी नावाचं क्षेत्र आहे. जनेश्वर महादेव मंदिर म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. कधी गेलात संभाजीनगरला तर त्याचंही दर्शन कधीतरी करा. चौथं ज्योतिर्लिंगाने जी पाराशर ऋषीची स्थानभूमी म्हटले त्याला वैजापूर तालुक्यामध्ये पारेश्वर महादेव मंदिर अतिशय पुरातन. या सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार बाबाजीनं केलेला आहे. पारेश्वर नावाचं मंदिर आहे. पारेश्वर म्हणजे आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये पालखेडला त्या ठिकाणी पारेश्वर भगवंताची स्थापना बाबाजींनी केली. 5वं ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र पुनतांब्याला काशी विश्वेश्वर, ज्याला दक्षिण काशी आपण म्हणतो, त्या काशी विश्वेश्वराला नाही गेले तरी चालेल.
पण या काशी विश्वेश्वराला गेल्याशिवाय राहू नका. बाबाजींनी आपल्यासाठी ते पुंतांब्यामध्ये निवासस्थान केलेलं आहे. त्याचं 6वं ज्योतिर्लिंग बाबाजींनी स्थापना केली, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. त्याचं नाव आहे हृदयेश्वर. हृदयेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग बाबाजींनी स्थापन केलेलं आहे. कुठं? त्र्यंबकेश्वरला. जर आपण कधी गेलात तर निवृत्तीनाथाच्या समाधीच्या दर्शनाला जात असताना वाटेमध्ये हृदयेश्वर लागतं. कधी दर्शन घ्यायला विसरू नका. तिथे त्र्यंबकेश्वराचंही दर्शन आहे. एक वेळ त्र्यंबकेश्वराचं दर्शन नाही घेतलं चालेल, पण हृदयेश्वराचं दर्शन घ्या. कारण हृदयेश्वराची स्थापनासुद्धा एका सिद्ध साधूनं केलेली आहे. आणि त्याही ठिकाणी त्या हृदयेश्वराच्या मंदिराला दगडसुद्धा आपल्या तालुक्यातला आहे महाराज. नाशिकच्या शर्वाईश्वराला आणि हृदयेश्वराला दगड आपल्या तालुक्यातला आहे, सायखिंडीच्या खाणीतला. बरं का, हे आता बऱ्याच जणांना माहीत नसेल. त्या काळात कारखान्याच्या गाड्या दगड घेऊन जात होत्या बाबाजीकडं आणि तिथे हृदयेश्वराची स्थापना बाबाजीनं केली. 7व्या नंबरचं ज्योतिर्लिंग आहे श्री क्षेत्र नाशिकला शर्वायेश्वर महादेव मंदिर, जे गोदामातेच्या किनारी तपोवनामध्ये बाबाजींनी स्थापन केलेलं आहे. ज्या ठिकाणी बाबाजींनी देह ठेवला, आपलं देह समर्पित ज्या ठिकाणी केला, पुण्यभूमी शर्वायेश्वराची, त्या शर्वायेश्वरी बाबाजींनी 7वं ज्योतिर्लिंग स्थापन केलं. 8वं ज्योतिर्लिंग मालेगाव तालुक्यामध्ये साकूर नावाचं ठिकाण आहे, साकूर धमानं. त्या ठिकाणी मौनेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग बाबाजींनी स्थापन केलेलं आहे. कधी काळी जर त्या भागामध्ये गेला साकूर धमान्याला, तर त्या ठिकाणी आपण जरूर मौनेश्वराला जावं. मौनेश्वर नावाचं हे 8वं ज्योतिर्लिंग आहे. 9वं ज्योतिर्लिंग आहे आपल्या जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र कोपरगाव, ज्या ठिकाणी बाबाजींनी समाधी घेतली, नाही का, घेतली समाधी स्वामींनी कोपरगाव वेटाची गंगेच्या काठाशी आणि काशी विश्वनाथ पाशी. काशी विश्वनाथ नावाचं जे ज्योतिर्लिंग आहे ते सद्गुरू बाबाजींनी त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. 9 नंबरचं ज्योतिर्लिंग आहे. या 9 नंबरचं ज्योतिर्लिंगाचं कार्य झालं, प्राणप्रतिष्ठा झाली आणि बाबाजी समाधिस्थ झाले. राहिले 3 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी रुद्रायेश्वर आहे, त्याचपैकी नर्मदेश्वर आहे आणि त्यापैकी 12वं ज्योतिर्लिंग ज्याला म्हटले ते अमृतेश्वर आहे. अशा 12 ज्योतिर्लिंगाची योजना बाबाजींनी केलेली होती. पण 9 ज्योतिर्लिंग बाबाजींच्या हयातीमध्ये झाले. आणि जे 10व्या नंबरचं ज्योतिर्लिंग आहे रुद्रायेश्वर महादेव मंदिर, श्री क्षेत्र निमगाव, तालुका वैजापूर. या वैजापूरमध्येच ते निमगाव क्षेत्र आहेत. कधी तर गेले तर आपल्या शिवर बंगल्यावरून शिवपुरीवरून मध्ये जाता येतं त्याला, त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही दर्शनं करू शकता. 11 नंबरचं ज्योतिर्लिंग आहे, त्याला नर्मदेश्वर असं नाव बाबाजींनी दिलेलं आहे. ते नर्मदेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजे शिवपुरीमध्येच आहे. त्या शिवपुरीमध्ये सुद्धा अजून एक ज्योतिर्लिंग आहे, रावणेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आहे. कुठलं? रावणेश्वर. आपण नर्मदेश्वराकडे जात असताना वाटेमध्ये त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं. पुरातन असं मंदिर आहे. तिथे काकुळा म्हणायचे त्याला बाबाजी, बरं का, बाबाजी म्हणायचे काकुळ्यात. काकुळ्यात नर्मदेश्वर आहे. तिथे सुद्धा बाबाजींनी भव्य दिव्य आणि खरं तर बाबाजींच्या आवडीचा आश्रम किंवा बाबाजींच्या आवडीचं ज्योतिर्लिंग म्हणजे हे नर्मदेश्वर होतं. आणि बाबाजींची इच्छासुद्धा होती, मला एक तर शिवपुरीला न्या, असं बाबाजी इच्छा होती बरं का. पण ती काही इच्छा बाबाजीची पुरी झाली नाही समाधीची. नाही तर बाबाजीची इच्छाच होती का मला शिवपुरी समाधीस्थ करा. त्या ठिकाणी नर्मदेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग शांतिगिरी बाबांनी बसवलं. 12 नंबरचं ज्योतिर्लिंग आहे अमृतेश्वर महादेव. आणि ते अमृतेश्वर महादेव त्याच तालुक्यामध्ये थोडंसं पुढं गेले, बंगल्यावरून नांदगाव रोडला की टुनकी नावाचं गाव लागतं. आणि त्या टुनकी क्षेत्रामध्ये अमृतेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग, ही झाली 12 ज्योतिर्लिंग बाबाजींनी स्थापन केलेली आहे. आपण काशीला जाऊ शकत नाही, आपण रामेश्वरला जाऊ शकत नाही, आताच्या काळात जाऊ शकतो. पण तरी एखादा साधक नाही गेला आणि त्यांनी ह्याही 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा केली तरी त्याला तितकंच फल बाबाजी दिल्याशिवाय राहत नाही. बाबाजींचं 13वं ज्योतिर्लिंग म्हणजे श्री क्षेत्र बाणेश्वर आहे. जसं या 12 ज्योतिर्लिंगांचं 13वं ज्योतिर्लिंग म्हणजे पशुपतीनाथ आहे नेपाळला. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्यानंतर कुठं जावं? पशुपतीला जावं. तसं ह्या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्यानंतर बाणेश्वराला जावं. त्या बाणेश्वराला सुद्धा महाराज आम्ही 6 वर्ष सेवा केली. त्या बाणेश्वराचं फळ हे अत्यंत महत्त्वाचं, म्हणजे इतकं भयान अशा प्रकारचं आहे. इच्छिले ते देतो. ही जर कुणाला अनुभूती घ्यायची असेल तर त्याने बाणेश्वराला जावं, आपला संकल्प करावा. तो सिद्ध संकल्प आहे तो त्या ठिकाणी जर आपण केला तर निश्चित आपल्याला भगवंत द्यायल्याशिवाय राहत नाही. बाबाजी त्याचं कार्य पूर्ण करतात. का? बाबाजी भोळे आहेत. का भोळे आहेत? कारण बाबाजी हे शिवशंकर आहेत. कारण बाबाजींनी उभ्या आयुष्यामध्ये इतकी शिवभक्ती केली. अंतसमयाला ज्या वेळेला कोपरगावला माऊली हॉस्पिटलला ऑपरेशन करता बाबाजींचं इथं फाडलं, छाती मोकळी केली,
तर त्या डॉक्टरला पिंडी सोडून काहीच दिसलं नाही महाराज, काहीच दिसलं नाही. का? बाबाजींच्या भस्माच्या पिंडी 108 पिंडीचं निवस्थान हे बाबाजींच्या हृदयामध्ये होतं. हातावरती शंखचक्र गदा होत्या. जे काही सगळी भगवंताची जी चिन्ह आहेत, ज्याला आपण ब्रह्मचिन्ह म्हणतो, ती संतपदाची चिन्ह ही बाबाजींच्या पायावरती होती, बाबाजींच्या हातावरती होती महाराज. ही पण कोणालाही दिसत नव्हती, ती दिव्यदृष्टी आपल्याकडे नव्हती. पण ज्यांनी ज्यांनी बाबाजींचे पाय पाहिले असतील ते भाग्यवान आहेत की त्यांनी बाबाजीसारख्या महात्म्याच्या चरणाला स्पर्श केला असेल. असो, जरी आपण बाबाजीसारख्यांना पाहिलं नसेल डोळ्याने, पण जनार्दन नाम घेता मुखी अनुभव देऊन करतील सुखी. बाबाजी निश्चितपणानं आज आपण बाबाजींच्या पालखीची मिरवणूक केली. नुसती पालखीची मिरवणूक नाही आहे, ही साक्षात बाबाजींचीच मिरवणूक आहे. अनेकांनी पाहिलं असेल, नाही कुठं गेले आणि ह्या स्थानावर जरी तुम्ही आले, ह्या स्थानावरच्या पालखीसमोर तुम्ही जरी उभे राहिले आणि जगद्गुरू बाबाजींसमोर माझा प्रश्न मांडला, तुमचा प्रश्न मांडला की बाबाजी माझा हा प्रश्न आहे, माझा हा संकल्प आहे, फक्त तो संकल्प करत असताना जगाचा भल्याचा असावा, स्वार्थाचा नसावा किंवा दुसऱ्याला त्रास देण्याचा नसावा. बाबाजी एका क्षणार्धात तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. कारण इथं बाबाजीचं अधिष्ठान आहे, इथं भगवान शिवांचं अधिष्ठान आहे, बाबाजी मूर्ती स्वरूपानं इथं बसलेले आहेच. म्हणून आपण सगळ्यांनी त्या महादेवाकडं मागावं. पण मागत असताना काय करावं? निस्वार्थीपणे मागितलं पाहिजे. महाराज भगवान शिव किती भोळे आहेत आपल्याला माहिती आहे. आपण अनेक कथा त्यांच्या बाबतीत ऐकल्या असतील, अनेक कथा ऐकल्या असतील. तसं बाबाजीसुद्धा खूप भोळे. आपण पाहिलं असेल, बाबाजी परिवारातली लोक, सामान्यातल्या सामान्य लोकांना मोठं करण्याचं काम बाबाजींनी केलं आहे. पण ते निरहंकारी वृत्तीनं गेले. एक पुढारी होते नाशिक जिल्ह्यातले, आणि आपला त्रिमूर्ती आश्रम आहे हिवरगावला. मधून जर साईखेड्याला जर जाताना तुम्ही पाहिलं तर हिवरगावचा आश्रम आहे आपला. आणि त्या आश्रमात दगड गोळा करण्याचं काम चालू होतं आणि बाबाजी बसलेले होते. तर एक त्याच तालुक्यातला पुढारी आला आणि बाबाजी कधी कोणाला जवळ बसू देत नव्हते. बाबाजी काय करायचे? दगड उचलायला लावायचे, श्रमदान करायला लावायचे. तसं त्या पुढाऱ्याला सांगितलं, जा दगड गोळा करा म्हटले बाकीच्या लोकांबरोबर. पण त्या पुढाऱ्याला वाटलं मी या तालुक्याचा पुढारी आहे, मी या जिल्ह्याचा पुढारी आहे, मी कशी दगड गोळा करायची? त्याच्या मनात हा किंतु परंतु भाव आला. बाबाजी त्याला शब्दानं काही बोलले नाही. पण त्या पुढच्या आयुष्यात तो या काही निवडणुकीत जिंकला नाही महाराज, अजिबात जिंकला नाही. का? साधूसमोर अहंकारी वृत्ती चालत नाही, साधूसमोर अहंकारी वृत्ती चालत नाही. आता भागवत भाऊ राजकारणात, त्यांना विचारा, ते बाबाजीची कशी, मी लहानपणापासून त्यांना पाहतो. मग आमच्या आईनं त्यांना भाकरी खाऊ घातलेल्या आश्रमात. इतकं लहान आम्ही बाबाजीकडे राहिलो. पण बाबाजीचा आज आम्ही इथं बोलतो, वारकरी शिक्षण संस्थेत शिकलेल्या लोकांना बोलता तर येत नाही, कार्यक्रम बी नाही महाराज. पण आमच्यावर बाबाजीची कृपा आहे का आम्ही 12 वर्ष बाबाजीचं अन्न खाल्लं आणि त्या अन्नाला जागण्याचं काम आपण केलं पाहिजे. बाबाजी काय करत नाही, आम्ही तळेगावला शिवमंदिर बांधलं आणि त्या शिवमंदिरामध्ये दरवाजा होता 26 इंचाचा, 26 इंचाचा दरवाजा आहे आमच्या मंदिराचा, आणि मूर्तीचा व्यास 27 इंचाचा आहे. मग मला सांगा, 26 इंचाच्या दरवाजातून 27 इंचाची मूर्ती कशी जाईल? जाऊ शकत नाही. मग आम्ही काय केलं, ज्याने मंदिर बांधलं त्याला सांगितलं आता कटर घेऊन ये आणि आपल्याला हे मंदिर तोडून ही पिंडमध्ये घालायची. पण योगायोग असा पहा, आम्ही 12 जण ते पिंड उचलण्याकरता होतो. 12 जण आम्ही पूजेला बसलेले आणि काही साधक मंडळी. ती पिंड ज्या वेळेला उचलायला गेलो महाराज, ती 12, 15, 20 लोकांना उचलत नव्हती. पण ज्या वेळेला ती मंदिराच्या द्वारात आली त्यावेळेला देव हलके झाले आणि 26 इंचाची दरवाजा असताना 27 इंचाची मूर्ती 25 इंचावरती आली आणि सहज भगवानमध्ये गेले. महाराज आमच्या डोळ्यानं पाहिलेला अनुभव. आम्ही फक्त प्रार्थना केली. तुम्ही अख्ख्या तळेगाव जाऊन विचारा किंवा आजही मंदिरात जाऊन तुम्ही त्या मंदिराची आणि त्या पिंडीची उंची मोजा. आम्ही त्या ठिकाणी रामगिरी महाराजांच्या असते ती प्राणप्रतिष्ठा केली. इतकं भोळं दैवत आहे का म्हटलं भगवंता हे मंदिर तोडू देऊ नको, फक्त आता इतकं कष्टानं उभं केलं आहे आणि हे जर तोडलं तर परत 5-50 हजार आम्हाला दरवाजाला खर्च करायचे. देवानं अंग चोरलं, देवही हलके झाले ना, आम्हाला उचलायलाही त्रास झाला आणि आमच्या साधकांना. इतकं भोळं दैवत म्हणजे भगवान शिव आहे. पण त्या भगवान शिवाची पूजा करण्याकरता जागा सोडू नका, घर सोडू नका. त्या भगवंताचं भजन करण्याकरता शिवमानस पूजा नावाचं एक स्तोत्र आहे, श्रीमद आद्य शंकराचार्यांनी केलेलं. त्याचं वर्णन करत असताना ते असं म्हणतात, रत्नैकल्पितमानसं हिमजले स्नानांच दिव्यांबरं नानारत्नविभूषितं मृगमधा मोदांकितं चंदनं
जाती चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गुह्यतां जाति चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गुह्यतां. ते म्हणतात जागा सोडू नका, घर सोडू नका. काय करा? घराच्या देवघरामध्ये जा, डोळे मिटवा आणि डोळे मिटल्यानंतर फक्त त्या भगवान शंकराचं आपल्या डोळ्यासमोर काय करा? चित्र उभं करा. त्या भगवान शंकराची आराधना करा, त्याचं आवाहन करा, त्याला डोळ्यासमोर आणा आणि त्या भगवान शिवाच्या पिंडीसमोर आपण बसलोय एवढं ध्यान डोळ्यासमोर करा. फक्त ध्यान नका करू, तर त्या ध्यानामध्ये त्या भगवंताला 7 समुद्राचं जल आपण वापर करतोय, 7 नद्यांचं जल आम्ही समर्पित करतोय. हा भाव मनामध्ये घरा. त्या भगवंताला स्नान घाला. स्नान घातल्यानंतर त्याला चांगल्या पितांबरानं पुसून काढा. पंचामृतानं स्नान घाला. त्याच्यावर दूध दही तूप मध गावठी तूप तुम्हाला काय वाटायचं ते वाटा. त्यानं ती पूजा त्याची करा. पूजा केल्यानंतर त्या देवाला स्वच्छ करा. त्याला सुगंधित उटणं लावा. रत्न हिरे जडित माणिक मोतीनं त्याला सजवा. त्याच्यावरती पुष्प धूप दीप तथा देवपूजा तुम्हाला काय करायची ती नैवेद्य त्या ठिकाणी समर्पित करा. त्या नैवेद्य समर्पित केल्यानंतर त्याला धूप दीप सगळं लावा. षडोपचारी पूजा ज्याला म्हटलेलं, एक पंच उपचारी असते आणि एक षडोपचारी पूजा असते. 16 प्रकारची साधनं त्याला षडोपचार पूजा म्हणतात. पण हे उपचार 16 उपचारसुद्धा तुमच्याजवळ नसतील तरी चालेल. फक्त डोळे झाकावं, त्याचं स्मरण करावं आणि डोळे झाकून जरी तुम्ही त्या भगवान शंकराला अशा प्रकारचा अभिषेक केला तर या जगातलं तुम्हाला जे फळ पाहिजे असेल ते फळ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. याला सगळ्यात श्रेष्ठ मानसपूजा म्हटलेलं आहे. कोणती पूजा म्हटलं आहे? मानसपूजा म्हटलेलं आहे. ही मानसपूजा आपण आपल्या घरी राहून आपल्या मनानं स्वच्छ अंतकरणानं करावी. नाही तर मग श्रावणामध्ये आपण महिनाभर उपवास करतो. महाराज, महिनाभर उपवास करणं म्हणजे निव्वळ खाण्याचा उपवास करणं नव्हे. महिनाभर उपवास करणं म्हणजे अनेक प्रकारचे उपवास आहे. एक पहिला उपवास डोळ्याला. कोणता? या डोळ्याने आजपासून वाईट काही पाहणार नाही. नुसती खिचडी खाईल असं नाही, तर या डोळ्याने आजपासून वाईट काही पाहणार नाही. हा डोळ्यांचा उपवास आहे. या मुखानं कुणाची निंदा करणार नाही. या मुखानं कुणाविषयी मी वाईट चिंतन करणार नाही. या मुखातून फक्त देवाचं भजनच करेल. हा झाला मुखाचा उपवास. या कानाने फक्त देवाची स्तुती श्रवण करेल, कुणाची निंदा श्रवण करणार नाही. कारण हा महिना श्रवणाचा आहे. श्रावण अर्थात श्रवण म्हणजे ऐकणे. आणि श्रवण ही सगळ्यात पहिली भक्ती सांगितलेली. सगळ्यात पहिली श्रवणम कीर्तनम अर्चनम विष्णुस्मरणम, ह्या ज्या नवविधा भक्ती सांगितल्या, दास्यम अर्चनम, ह्याच्यातली सगळ्यात पहिली भक्ती श्रवण भक्ती म्हणजे ऐकणे. मग या कानाला सुद्धा उपवास धरायचा. कशाचा? या कानानं फक्त भगवंताचे भजन ऐकेल एवढा उपवास करायचा. मनाला उपवास द्यायचा. हे मन आहे, हे चंचल चपल मन आहे. हे चंचल चपल मन सुद्धा त्या भगवंताकडे सुमन करायचं, चांगलं मन करायचं आणि ते मन सुद्धा समर्पित भगवंताला करायचं. समर्पित जीवन जगणे, त्या भगवान शंकराला समर्पित सर्व काही करणे, याला भजन म्हटलंय. यालाच भागवत अशा प्रकारचा धर्म म्हटलंय. दारासुत ग्रहप्राण करावे देवाशी अर्पण, तो भागवत धर्म पूर्ण मुख्यत्वे भजन या नावे. त्या भगवान शंकराला सगळं समर्पित करणं म्हणजे खरी भक्ती आहे. लक्षात ठेवा, इतर भक्ती काही नाही. पूर्वीच्या काळी आपल्याला जंगलामध्ये जावं लागायचं, जंगलामध्ये जपतप करावी लागायची. आताच्या युगामध्ये जपतप करण्यासाठी जंगलात जाऊ नका, वनात जाऊ नका. नाही का? नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास, जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. मग त्यासाठी काय करा? काही करू नका. जी उपदेश आपल्याला सद्गुरू बाबाजींनी दिलेला आहे त्या उपदेशाचं जर आपण आपल्या आयुष्यामध्ये पालन केलं, ज्या परंपरा बाबाजींनी आपल्याला घालून दिलेल्या आहे त्या परंपरेनं आपण चाललं पाहिजे. सगळ्यात पहिली परंपरा बाबाजींनी जर काय दिली असेल तर ती परंपरा दिली अन्नदानाची. कोणती परंपरा दिली? अन्नदानाची परंपरा दिली. बाबाजी म्हणायचे तुमची ऐपत नाही आहे, तुमची ऐपत नाही, गाव जेव घालायचं. मग कसं गाव जेव घालायचं? तर बाबाजी सांगायचे काय नाही, सकाळी उठा आणि फक्त वारुळाला साखर अर्पण करा. ते काय सांगायचे बाबाजी?
वारुळाला साखर अर्पण केली का बाबाजी म्हणायचे गाव जेवू घातल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. आणि तुम्ही जशी जशी साखर वारुळाला घालता तसं तसं देण्याचा हात तुमचा होतो आणि एक दिवस त्याच पुण्यातून तुम्ही मोठाली अन्नदान करू शकता. तुम्ही जर वैष्णोदेवीला जाताना पाहिलं तर भले भले लंगर लागलेले असतात जेवणाचे, तर ते लंगरवाले पूर्वी कधीतरी कुणाच्या इथं तरी हॉटेलला कामाला असतील किंवा कधीतरी कुणाच्या दुसऱ्याच्या लंगरमध्ये वाटायला होते, ते आज ते स्वतःचे लंगर आहेत. याचं कारण आहे अंतकरणामध्ये देण्याची असलेली वृत्ती आहे. बाबाजींनी जे आपल्याला शिकवण दिलेली आहे ती म्हणजे अन्नदानाची. बाबाजी म्हणायचे वारुळाला साखर घातली की गाव जेवू घातल्याचं पुण्य आहे. पण एका झाडावरलं जर मोहोळ उठवलं, एका झाडावरलं जर मोहोळ उठवलं तर बाबाजी म्हणायचे गाव उठवल्याचं पातक आहे. काय गाव पाडल्याचं पातक त्याला लागत असतं बरं का. म्हणून अन्नदानाची पहिली परंपरा जगद्गुरू बाबाजींनी आपल्याला दिली. दुसरी परंपरा दिली कृषी परंपरा, ऋषी आणि कृषी. बाबाजी म्हणायचे जो करील श्रमदान त्यासी घडेल चारी धाम. मग इथं जरी आपण आलात या महादेव मंदिराच्या परिसरामध्ये किंवा इथं बाबाजींच्या समोर आहे, नाही काही एवढा हॉल जरी झाडून काढला, नाही या हॉलच्या आजूबाजूचा एक दगड जरी आपण उचलला, बाबाजी म्हणायचे कुठेही जाण कुठेही श्रमदान करा. श्रमदानाला काही पैसा लागत नाही, श्रमदानाला फक्त आपला वेळ लागतो. बाबाजींनी ऋषीची आणि कृषीची सेवा ज्या माध्यमातून केलेली आहे ती म्हणजे या श्रमदानाच्या माध्यमातून केली. आजही हजारो लोक बाबाजीकडं श्रमदान करतात, श्रमदान करून आपल्या जीवनामध्ये अनुभूती घेतात. म्हणून श्रमदानाला बाबाजींनी महत्त्व दिलं. बाबाजी पुढं सांगायचे यज्ञ परंपरा. कोणती परंपरा? यज्ञ परंपरा. मग आपण राजसूय यज्ञ करू शकत नाही, आपण अश्वमेध यज्ञ करू शकत नाही आणि आपल्याला अनेक प्रकारचे यज्ञ आहेत, आपण हे यज्ञ करू शकत नाही बरं का. पण बाबाजींनी सगळ्यांसाठी खुला मार्ग दिला, तो म्हणजे यज्ञाचा आहे. यज्ञात भवंती पर्जन्य. मला एकानं प्रश्न विचारला, असे अग्नीला तुपं घालून कुठं देव प्रसन्न होत असतो का बरं का. बऱ्याच नास्तिकवाद्यांचे हे प्रश्न आहे, आम्हाला खायला तूप नाही आणि तुम्ही अग्नीत तूप घालता. पण त्याला काय माहिती महाराज, आपल्याच धर्मातली लोक गीता वाचत नाही. गीतेनं स्पष्ट लिहिलं यज्ञात भवंती पर्जन्य. ज्याला पाऊस पाणी पाहिजे त्याने यज्ञ केला पाहिजे. बाबाजी सांगायचे तुम्ही यज्ञ करू शकत नाही ना, काय करा, रोज आपल्या घरामध्ये चुली असायच्या पूर्वीच्या काळी, त्या चुलीमध्ये काय करायचं, फक्त बाबाजी म्हणायचे चुलीतलं एक विस्तव घ्या आणि 5 थेंब तूप टाका त्या घरामध्ये. काय करा, 5 थेंब तूप. येड्या बाबळीचा निघणारा धूळ वेगळा, काय येड्या बाबळीचा सरपणाचा निघणारा धूर वेगळा आणि त्या 5 थेंबातून निघणारा धूर सात्विक अशा प्रकारचा आहे. हे बाबाजी सांगायचे बरं का. म्हणून बाबाजी म्हणायचे नाही तुम्हाला मंत्र आले ना तरी ओम प्राणाय स्वा, मापानाय स्वा, उदानाय स्वाहा, समानाय स्वा म्हणा किंवा विधीतले आपले ओम शर्वाय क्षितिमूर्ते नमः स्वाहा म्हणा, बोहाय जलमूर्ते नमः स्वाहा म्हणा, मग हाराय नमः स्वाहा, ओम नमः शिवाय म्हणा. नाही काही जमलं ना बाबू, बाबाजीचं नाव घ्या, ओम जनार्दनाय नामा एवढं म्हणून जरी आपण तूप टाकलं तरी ते देवाला प्राप्त होतं. जनार्दन हे देवाचंच नाव आहे आणि आपल्या सद्गुरूचंही नाव आहे. मग याला तप म्हटले, याला यज्ञ म्हटलेलं आहे. मग बाबाजींनी सुद्धा बघा यज्ञ परंपरा चालू करत असताना अशी काही पैशावाल्यालाच यज्ञ नाही, सुवासिनीलाच यज्ञ नाही. आता तुम्ही सुवासिनी जीव घातल्या मागच्या महिन्यात भरपूर. कोणाला जीव घातलं? जिच्या कपाळाला कुंकू आहे तिला जीव घातलं तुम्ही. मी नेहमी सांगतो, मागे कवठ्यात बोलून गेलो मी, तुम्ही जीव घातलं कोणाला? जिच्या कपाळी कुंकू आहे म्हणजे सुवासिनीला जीव घातलं. तुम्ही विधवेला आखाड महिन्यात जीव घातलं नाही. पण एक लक्षात ठेवा, आम्ही काय सुवासिनी घालण्याच्या विरोधात नाही, मी तर विधी मार्गाचा पाठिंबा देणारा बुवा आहे, त्याच्या विरोधात नाही. पण कर्मकांड करत असताना काही सूक्ष्म चुका आपल्याकडून होतात. अर्थात सुवासिनीच्या बाया बोलवायला गेल्यानंतर आपण फक्त जिच्या कपाळाला कुंकू तिच्याच दारात जातो, जिच्या कपाळाला कुंकू नाही तिच्या दारात जात नाही. किंवा मी अशी काही महिलांची चर्चा ऐकली, आता चर्चा करायला महिला हुशार असतात, त्या सांगतात हिचा नवरा मेला तिला जेवायला बोलू नका. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जर एखाद्या विधवेचा अपमान करून कितीही सुवासिनी जीव घालत असाल तर त्या सुवासिनी जीव घातल्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्हाला कोणतीच देवी प्राप्त होणार नाही, कोणती देवी तुम्हाला आशीर्वाद बी देणार नाही. खरा आशीर्वाद तेव्हाच देईल तुम्ही 10 सुवासिनी जीव घालत असाल त्यावेळेला 10 विधवासुद्धा जीव घातल्या पाहिजे. तुमच्यापेक्षा, तुम्ही बाबाजीपेक्षा काही मोठ्या नाही, कारण बाबाजींनी विधवेला सुद्धा यज्ञाचा अधिकार दिला. या जगाच्या पाठीवरती विधवेला यज्ञाचा अधिकार देणारा महात्मा जर कोण असेल तर ते म्हणजे फक्त बाबाजी. नाही तर विधवेला तुम्ही पहा कुठल्याही पूजेचा मान ठेवलेला नाही आहे महाराज आपल्या समाजानं. परंतु मनुस्मृती सांगते यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. हा
असं सांगणारी आपली संस्कृती आहे. ही शिकवण आपल्याला बाबाजींनी दिलेली आहे. आणि त्यामुळे कुणाचा अपमान करू नका, कुणाचा अपमर्द करू नका. भगवंत देवदेव करत असताना परमार्थ करणं म्हणजे काय? परमार्थ करणं म्हणजे का वारीत जाणं नव्हे. परमार्थ करणं म्हणजे कपाळभर गंध लावणं म्हणजे नाही, गळाभर माळा घालणं म्हणजे नाही, गल्लीत हरिपाठ बोंबलत चालणं म्हणजे नाही. दुसऱ्याविषयी आपल्या मनामध्ये, आपल्या अंतकरणामध्ये किती शुद्ध भाव आहे यावर आपला परमार्थ ठरलेला असतो. तुम्ही जगाच्या दृष्टीनं पारमार्थिक असाल, पण देवाच्या दृष्टीनं तुम्ही पारमार्थिक नाही. आणि पुढच्या जन्मात नाही किंवा जन्मजन्मांतरात नाही, तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ याच जन्मात नाही, याच वेळेला, याच क्षणाला भोगायचे. पूर्वी म्हटलं जायचं आजानं केलं की ना तू फेडील. आता तसं नाही, आताच करा, आताच फेडा. असं ही कलियुग आहे. या कलियुगामध्ये सगळ्यात मोठं तारक काय असेल तर ते फक्त भगवंताचं नाम आहे. आणि ते भगवंताचं नाम कसं आहे याचंच वर्णन पुष्पदंतांनी एका श्लोकामध्ये केलं. तो श्लोक म्हणजे असितगिरी समस्यात कजगलम सिंधू पात्रे सुरतरुवरु शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखिते ग्रहित्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणा ना मीश पारम न याते. त्यांनी सांगितलं या समुद्राची शाही केली, हिमालयाची लेखणी केली, आकाशाचा कागद जरी केला ते भगवान शंकरा तुझ्या नावाचा महिमा आम्हाला लिहिता येणार नाही, असं पुष्पदंत एका श्लोकामध्ये म्हणतात. आणि मग ते म्हणतात मी तुझ्या पुढे कसा आहे, नम्र आहे, नत आहे. आणि माझ्याकडून ही जी फुलं चोरीची जी पापघटना घडलेली आहे, पुष्पदंतांनी फुलं चोरल्यामुळे जे पाप त्यांच्या शिरावरती बसलं, या भगवंताच्या नामस्मरणाने, या शिवमहिम्न स्तोत्राच्या माध्यमातून त्यांच्या पापातून त्यांना मुक्ती अशा प्रकारे मिळालेली आहे. म्हणून आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये नाही आपल्याला काही स्तुती भगवंताची करता आली तर किंवा ओम नमः शिवायचं नामस्मरण किंवा ओम जनार्दनाय नमःचं नामस्मरण आपण आपल्या आयुष्यामध्ये करा. हेच नाव आपल्याला तारक आहे. कारण नाम साराचेही सार शरणांगत यमकिंकर उत्तमा उत्तम वाची बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रामवळी नामे तरला वाल्ह्या कोळी तुका म्हणे वर्णू काय. तारक विठोबाचे पाय किंवा तारक बाबाजींचे पाय, तारक भगवान शिवाचे पाय आपल्याला तेच तारून नेतील. म्हणून परमार्थ करत असताना भगवान शंकरासारखं जे त्यांचं सगळं अवतार सांगितला आणि त्या अवताराच्या ठिकाणी एक विशिष्ट असलेला गुण आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आला असेल. जे आभूषणं भगवान शंकरांनी घातलेली आहेत ती आभूषणं या समाजाला शिकवण देत असतात. त्या शिकवणीतून आपण आपलं जीवन, आपलं पारमार्थिक जीवन आपण उच्च स्तरावर न्यावं. या युगामध्ये देव भेटत नाही असं नाही, या युगात देव भेटणं अत्यंत सोपं आहे. परंतु काय झालं आहे, हे कलीचं वारं आहे. आणि कली जर कुठं असेल तर कली हा जुगारात बसला आहे, कली व्याभिचारात बसला आहे. आणि या कलियुगामध्ये व्याभिचाराला सगळ्यात मोठी किंमत सांगितलेली आहे. कारण भागवतामध्ये असं सांगितलं जातं कलीचा घोडा आहे, कली हा घोड्यावरती आहे आणि घोडा हा बिगर लगामाचा आहे. आणि बिगार लगामाचा घोडा असल्यामुळं तो सुसाट आहे. म्हणून पारमार्थिकाला त्रास होणार, दान धर्म करणाऱ्याला त्रास होणार, भक्ती करणाऱ्याला त्रास होणार, व्याभिचार करणारा मजा करणार. पण आमच्या गुरुचं वाक्य आहे सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही, विजय आपलाच आहे. त्रास आपल्याला थोडा काळ होत राहील, परंतु बाबाजींनी दिलेल्या शिकवणीवर बघा, बाबाजींना सुद्धा खूप त्रास झाला असेल. ही शिवमंदिरं बांधत असताना, ही आश्रम उभं करत असताना बाबाजींना तुम्ही आम्हीच त्रास दिला असं नाही. ज्या वेळेला बिसा मंत्राच्या साधनेकरता बाबाजी वेरूळमध्ये येळगंगेच्या तीरी गेले आणि ज्या वेळेला 108 गायत्री मंत्राचा जप झाल्याशिवाय बाबाजी वरती येत नव्हते महाराज, इतकं बाबाजींची साधना कडक होती. आणि त्या बिसा मंत्राची साधना करत असताना, कारण अंदरसुलामध्ये नागाबाबांनी बाबाजींना बिसा मंत्र दिला होता. कुठलाही मंत्र जर तो सिद्ध करायचा असेल तर त्याच्यासाठी साधना करावी लागते. आणि ती साधना करता बाबाजी ज्या वेळेला वेरूळला गेले तर त्यावेळेला तिथं भूत पिशाच्यांनी सुद्धा बाबाजींना त्रास दिलेला आहे. हे आत्ताच्या लोकांना जर सांगितलं तर ते अंधश्रद्धा म्हणतील महाराज, पण एक लक्षात ठेवा, बेतल्याशिवाय कळत नाही. जसं या जगामध्ये दैवी शक्ती काम करते तशी आपल्या मनामध्ये सुद्धा एक असुरी नावाची शक्ती काम करतेच. माणसाच्या रूपातच असुर आहेत असं समजा, पण ते सुद्धा भक्ती करणाऱ्याला भक्ती करू देत नाही. तसं बाबाजींना सुद्धा अनेक प्रकारचा त्रास झाला, पण तरी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे असं जीवन बाबाजी जगले. समर्पित अशा प्रकारचं जीवन आहे. बाबाजीचं चरित्र इतकं गोड आहे महाराज, इतकं गोड आहे, तुम्ही जर वाचलं तर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. नाही तुम्ही ती पूर्ण स्थिती डोळ्यासमोर ज्यावेळेला उभं कराल की स्वतःच्या चुलत्यानं बाबाजींना दिलेला त्रास, हिसकडून घेतलेल्या गाया, हिसकावून घेतलेलं दुकान,
त्यानंतर बाबाजी करंजगावला कामाला राहिले आणि त्यानंतर त्या सप्त्याच्या निमित्तानं बाबाजी अंदरसूलला आले, फक्त सप्त्याच्या निमित्तानं. तरी सप्त्याच्या निमित्तानं आलेले बाबाजी आणि त्या नागेश्वराच्या गुफेमध्ये बसले आणि 16 वर्ष बाबाजींनी तप केलं. आणि 16 वर्ष तप करून आता आजकाल मी म्हणतो सगळं खाऊन लोकांच्या अंगात देव येतोय, कुठलाच नियम धर्म नाही आणि सगळं खाऊन लोकांच्या अंगात देव येतो. महाराज येतोच कसा? मला कधी कधी प्रश्न पडतो, आमच्या बाबाजीनं हे 16 वर्ष स्वतःच्या देहाला एवढा त्रास का करून घेतला असेल? बाबाजीचे पाय गेले, एक पाय मशीनमध्ये गेला, एक पाय तप करताना कुळगंगेमध्ये पाण्यामध्ये गेला. आणि ज्यांनी जगाला पाय दिले ते बाबाजी मात्र आयुष्यभर पालखीत राहिले. याचं कारण असं आहे, बाबाजी म्हणायचे, बाबा हो, हा माझासुद्धा काय आहे? भोग आहे. माझासुद्धा भोग मला भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून आपणसुद्धा थोडंसं दुःख आलं तर त्यातून विरळून जाऊ नका. ते दुःख बाबाजीला सांगा, भगवंताला सांगा. ते दुःख निवारण करण्याची ताकद. महाराज माझ्यासुद्धा डोक्यात आत्महत्येचा विचार आला होता बरं का, परंतु मी बाबाजीकडे गेलो आणि गळ्यात पडू पडू रडलो. आणि बाबाजीनं जेव्हा डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं काळजी करू नको, बाबाजी तुझ्या पाठीमागे आहे. महाराज मी कीर्तन करत झालो 2 महिन्यात. पाकिटालाच तोटा नाही. म्हणजे असं बाबाजीची सगळी ही कृपा आहे. म्हणून आपण सुद्धा रडत बसू नका. बाबाजी नेहमी म्हणतात, आम्ही रडणाऱ्यातले नाही, आम्ही लढणाऱ्यातले. आपल्याला लढायचं आहे आणि आपण एका शिवयोग्याचे शिष्य आहोत, हे कधीही विसरू नका. एवढा विसर जर आपल्याला नाही पडला तर बाबाजींचं जे विधिरूपी नावाचं कवच आहे त्यामध्ये शिवरक्षा नावाचं स्तोत्र आहे. ते शिवरक्षा नावाचं स्तोत्र म्हणत असताना भागवत भाऊ आपण न्यास करतो की नाही? ते न्यास कशासाठी करतो की या इंद्रियाच्या ठिकाणी भगवंताचा निवास आहे आणि ते एक एक इंद्रिय त्या न्यासानं पवित्र होत असतं की नाही. गंगाधर शिवम पातू भालमंदिंदू शेखरा, नैने मदन ध्वंसी कर्ण सर्प विभूषणा, ग्रहणम पातू पुरारातिर्मुखम पातू जगतपती, जिव्हा वागेश्वर पातू कंधरासिती कंदरा, श्रीकंठ पातू मेस्कंठ स्कंध विश्वधुरंधरा, भोजो बुभार सहारता कौरो पातू पिनाधृका, हृदयम शंकरम पातू जठरम गिरिजापदी, नाभिमृत्युंजय पातू कटिव्याघ्रा जिरंबरा, साकिनी पातू दीनार्थ शरणांगत वत्सला, उरूर महेश्वर पातो जानुनी जगदीश्वरा, जंघे पातो जगत्कर्ता, गुल्फो पातू गणाधिपा, चरणो कर्ण सिंधू सर्वांगाने सदाशिवा. हे सर्वांग सदाशिवाचं आहे. हे एक एक इंद्रिय पवित्र होत असतं. म्हणून बाबाजींनी सगळ्या ग्रंथाचं सार काढलं. त्याच्यात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, भागवताचं एकादश स्कंदातले 14 श्लोक, त्याच्यानंतर पद्मपुराण, विष्णुपुराण, गरुड पुराण, ह्या सगळ्यातले मंत्र काढून आपल्याला दिले. आणि त्या विधीतला एक एक मंत्र बाबाजींनी सिद्ध केलेला आहे. जो वाचील माझी विधी, बाबाजी म्हणायचे, जो माझ्या नेमा पडेल मी त्याच्या कामा, जो जो कोणी ही श्रद्धेनं विधी वाचेल त्याला वाचा सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. महाराज एवढी ताकद त्या विधीमध्ये. एखादा सर्प जरी आपल्याला चावला तर त्या सर्प चावल्यानंतर कोणता मंत्र म्हणायचा हा तो वेदीमध्ये की नाही. नर्मदायै नमः, प्रात नर्मदाय नमोनिशी, नमस्तुते नर्मदे तुभ्यं त्राहिर्मां विषसर्पतः, परमात्मा भूतात्मा स्वात्मा चाव्यन भवान यथा कथा स्तुती नथिंग किमर्थ प्रवर्तते. हा जो मंत्र आहे हा फक्त सर्पाचं विष उतरण्याकरता बाबाजींनी दिलेला आहे. इतकी मोठी ताकद विधी आहे. त्यामध्ये मातृका आहेत, गण आहेत, सगळ्या गोष्टी बाबाजींनी आपल्याला अगदी छोट्याशा 10 मिनिटाचा कालावधीत रोज आपल्याला लागतो. नाही बसून म्हणता आली महाराज, आपल्या प्रवासात म्हणा. आणि विधीचा काय महिमा आहे तो भाऊला विचारा, भाऊ सांगतील तुम्हाला, कारण ते त्या नियमातले आहेत. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा बाबाजींच्या नियमावरती चला. आपण एका शिवयोग्याचे भक्त आहोत. भगवान शिव हे भोळं आहे आणि त्या बाबाजींच्या रूपाने आपल्याला भगवान शिवच भेटलेले आहे. त्यांचा महिमा हा गहन अशा प्रकारचा आहे. असितगिरी समस्यात कजगलम सिंधू पात्रे सुरतर वरुशाखा लेखनी पत्र मुरवी लिखित यदी गृहीत्वा शारदा सर्वकालम. शारदेनं जरी त्यांचं सर्वकाल लिखाण केलं तरी त्यांचा महिमा आपल्याला वर्णन करता येणार नाही. असं अगम्य महिम्य तीर्थक्षेत्र म्हणजे जे देव आहे ते भगवान शिव आहेत. म्हणून आज आपण या पहिल्याच सोमवारी या ठिकाणी हा उत्सव आनंदानं या ठिकाणी केलेला आहे. भगवान शिवाची आपण मिरवणूक केली, म्हणजे बाबाजींची मिरवणूक केलेली आहेत. आणि ज्या ज्या गावामध्ये बाबाजींची पालखी आहे, ज्या ज्या गावामध्ये बाबाजींची मूर्ती आहे, त्या त्या गावावर बघा, या गावाचं नाव काय होतं अगोदर? चोरकवठे. देवकवठे कुणी केलं? बाबाजीनंच केलेलं आहे महाराज. मला माहिती, मी लहान होतो, मला आठवतं. या गावाचं नावसुद्धा देवकवठे बाबाजीनंच केलं. तसं वैजापूर तालुक्यात चोरवाघल गाव आहे, त्याचंसुद्धा बाबाजीनं नाव काय केलं? थोरवाघलगाव. चोराचं काय केलं? थोरवाघलगाव की नाही. म्हणजे इथं बाबाजी आले, जागे जागेचा महिमा
गोकुळ अवतरले रामा. या क्षेत्रामध्ये बाबाजींचा निवास आहे. ते पावित्र्य टिकवण्याची जबाबदारी, बाबाजी इथं राहावं अशी आपली वाटण्याची जबाबदारी असेल तर सगळ्यांनी इथं येत जा, इथं विधी करत जा. आणि ज्या ज्या वेळेला आपल्या मनामध्ये कुठलाही प्रकारचा वाईट विचार येईल त्या वेळेला बाबाजीजवळ येऊन बसा. महाराज, बाबाजींच्या सान्निध्यात गेलेला कुणी असो, एक लक्षात ठेवा, देव जर कशा करता येत असेल तर देवाकडं दुर्जन गेला तर त्याचा संहारच आहे, नाही का. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, काय दुर्जनाशी संवारी. पण संतांचं तसं नाही आहे. संत दुर्जनाला सुद्धा सज्जन बनवतात. आपल्या बाबाजीकडे बघा, मुसलमान आला तरी बाबाजींनी त्याला डोळे दिले. सलीम पठाण नावाचा माणूस आपण सगळ्यांनी पाहिला असेल, आहे अजून का, त्याला बाबाजींनी दृष्टी दिलेली आहे. म्हणजे आपल्याकडे ना जातीचा भेद आहे ना पंथाचा भेद आहे. आणि कुणी म्हणत असेल बाबाजी शैवपंथी आहे, मग वारकऱ्याचा काय संबंध. भगवान शिवच हे सगळ्यात पहिले वारकरी आहे, आपण ऐकत आलो. आणि बाबाजीसुद्धा एक निष्ठ वारकरी होते. जसं आपल्याकडे नान्नजला आपण वारीला जातो तसं बाबाजी शिवूरला वारीला जायचे. तिथे बहिणाबाई संस्थान, शंकरस्वामी संस्थान त्या काळातलं जुने, त्या संस्थानाला बाबाजी पायी जात होते आणि पंढरीची वारी बाबाजी करत होते. त्र्यंबकेश्वर, पैठण, आळंदी, देहूची वारी बाबाजींनी केलेलीच आहे. म्हणून तर आपल्याकडे जसं ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे तसं आपल्या संप्रदायामध्ये किंवा आपल्या पंथामध्ये आपण भागवताला प्रमाण मानतो. का भागवताला प्रमाण मानतो? कारण बाबाजींनी संपूर्ण जीवन जे बाबाजी जगलेले आहे ते फक्त भागवत ग्रंथाचा आधार घेऊन बाबाजी जगलेले आहेत. भागवतावर निश्चिम श्रद्धा बाबाजींची होती. आणि म्हणून बाबाजी समाधीस्थ होताना सुद्धा समोर जर काय ठेवून बसले असतील तर ते फक्त भागवत घेऊन बसलेले आहेत, लक्षात ठेवा. म्हणून आपण सगळ्यांनी भागवत वाचा. भागवतामध्ये आलेला एक एक प्रसंग आहे माणसाचं जीवन बदलून टाकेल, इतकी मोठी शक्ती त्यामध्ये आहे. म्हणून असो, आज आपण ज्या निमित्तानं सर्वजण एकत्र जमलात ते निमित्त म्हणजे श्रावणी सोमवारी अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये काय पारायण करायचं करा, काय वाचन. पारायण आणि परायण या दोन गोष्टी आहेत बरं का. पारायण करणं म्हणजे वाचणं, पारायण करणं म्हणजे निखळ वाचणं, पण काय वाचलं हे माहीत नसणं याचं नाव पारायण. आणि परायणता, पारायण करता करता ज्या गोष्टी मी अंगीकारल्या, ज्या गोष्टी मी अंगीकारल्या त्याला म्हणायचं परायण. मग आमच्या नावापुढं तुम्ही ह भ प लावता. ह भ प लावायचं कोणाच्या नावापुढे? ज्याने हरीची भक्ती परायण केली. पारायण नाही बरं का, परायण म्हणजे ज्याने हरीची भक्ती अंगीकारली त्याला म्हणायचं ह भ प. नाही तर कोणाच्याही नावापुढं ह भ प लावायचं आमच्यासारख्याच्या, असं चालत नाही. पारायण म्हणजे पठन करणे आणि परायण करणे म्हणजे काय? पारायण करता करता त्या ग्रंथात जे आपल्या साधू संतांनी दिलेलं आहे ते परायण करणं म्हणजे अंगीकार करणं. त्यासाठी हा महिना अतिशय पवित्र आहे. म्हणून आपण या ठिकाणी आपलं शिवलीलामृताचं पारायण करत आहात. शिवलीलामृतानं दिलेले संदेश, त्यामध्ये आलेल्या गोष्टी त्या अनुकरण करण्याचा प्रयत्न करा, एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपण सर्व जे बाबाजी भक्त परिवार, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, वारकरी मंडळ, महिला मंडळ, श्री क्षेत्र देव कवठे यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही मला इथं या ठिकाणी बोलवलं. 1 तासाची प्रवचनरूपी सेवा मला माझ्या प्रसंगानं मांडता आली. त्या प्रसंगानं मी या ठिकाणी बोललो. मी ज्या परंपरेचा पायिक आहे त्या परंपरेच्या दृष्टीनं बोललो, कारण मी सुद्धा एक शैवांच्या परंपरेतला आहे, म्हणजे बाबाजींच्या परंपरेतला आहे. 12 वर्ष बाबाजींची खाल्लेली भाकरी आहे. धर्माचं अन्न खाल्लेलं असल्यामुळे त्या बाबाजींच्या भाकरीचं रक्त आमच्या अंगामध्ये असल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद, प्रेम बाबाजीबद्दल आहे. कारण आम्हीच बाबाजींमुळे आहोत हा भाव आमचा आहे. कारण आम्ही 4 वेळेला मरता मरता वाचलेलो आहे. त्याला कृपासुद्धा ही बाबाजीची जे लाईटीत तिटकले, पाण्यात बुडले, गाडीला धडकले, सगळे बाबाजीबरोबरच घडलेले, त्याच्यामुळे त्यांनी वाचवलेलं आहे. म्हणून हे सगळं जीवन त्यांना समर्पित आहे. आपण सगळ्यांनी सुद्धा अशा महात्म्यांच्या चरणावरती आपलं जीवन समर्पित करा, कृतार्थ करा, धन्य जीवन आपण करा, हीच बाबाजी चरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनम च यद् भवेत तत्सर्वं क्षम्यता दैवं प्रसिद्ध परमेश्वर. एकदा सगळ्यांनी वर हात करा, बाबाजीचं भजन करू आपण. माऊली माऊली जनार्दन माऊली,
माऊली जनार्दन माऊली 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 जनार्दन माऊली 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 जनार्दन माऊली जनार्दन माऊली जनार्दन माऊली करे कृपेची सावली करी कृपेची सावली संकट काळी धावली संकट काळी धावली भोळ्या भक्ताला पावली भोळ्या भक्ताला पावली माऊली माऊली जनार्दन माऊली 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 जनार्दन माऊली जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन मौनगिरी बाबा जनार्दन मौनगिरी बाबा जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 जनार्दन ओम नमः पार्वती पतये हर 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 महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय. मानसा